हेलो फ्रेंड, तुम्ही पाहणार आहेत स्क्वेअर मेथड. ओके, प्रिवियस व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं इलिमिनेशन मेथड. आता तुम्ही पाहणार आहेत स्क्वेअर मेथड. ओके, त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम घेणार आहेत m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. ओके, हा तुमचा बोर्ड एक्झामसाठी IMP प्रॉब्लेम असेल. हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व केला जाईल स्क्वेअर मेथडने ते आपण आता पाहणार आहेत. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला 3 फॉर्म्युले माहिती पाहिजेत. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दुसरा फॉर्म्युला माहिती पाहिजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि तिसरा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट a प्लस बी आणि a मायनस बी. ओके, आता तुमच्याकडे स्क्वेअर मेथडसाठी तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. याला तुम्हाला क्वाड्रॅटिकचे जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. हा -3 इकडे गेल्यावर काय होईल +3 होईल. बरोबर. प्रॉब्लेम चेक करायचा आहे की कोणता फॉर्म्युला वापरला जाईल. ओके, चेक करा. क्वाड्रॅटिकमधला क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि हे 3 फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला आता इथं माहिती करायचं आहे की कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे स्क्वेअर मेथड सॉल्व करताना हा जो m स्क्वेअर आहे याला जो कोइफिशियंट असेल तो कोणता प्रॉब्लेम ह्या मेथडनुसार सॉल्व करता येईल. इथं जो कोइफिशियंट असेल तर इथं कोइफिशियंट नको पाहिजे, तुम्हाला इथं कोइफिशियंट नसला पाहिजे. ओके, तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. आता फॉर्म्युला कोणता आणि कसा वापरायचा हे पहा. इथं m स्क्वेअर मायनस दिलेला आहे. m स्क्वेअर मायनस इथं चेक करायचं आहे a स्क्वेअर मायनस असेल किंवा a स्क्वेअर प्लस असेल तर इथं m स्क्वेअर मायनस दिलेला आहे, तर इथं a स्क्वेअर मायनस दिलेला आहे. तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तो कसा वापरायचा आहे ते पाहू. हा फॉर्म्युला कसा वापरायचा, हा फॉर्म्युला परत आपण इकडे लिहून घेऊ एमच्या फॉर्ममध्ये. एम आपल्याला माहिती आहे, बी टर्म आपल्याला माहीत नाही. इथं मेनली म्हणजे आपल्याला बी टर्म शोधून काढायची. इथं बी टर्म दिलेली नाही आहे, दिली आहे पण ही मॅच नाही होते स्क्वेअर मेथडला, म्हणून आपल्याला इथं बी टर्म शोधायची आहे. म्हणून हा फॉर्म्युला आपण वापरतोय. एम मायनस क्वेश्चन मार्क बी टर्म आपल्याला शोधायची म्हणून आपण काय घेतलं क्वेश्चन मार्क ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि फॉर्म्युला लिहायचा आहे m स्क्वेअर मायनस 2m क्वेश्चन मार्क प्लस क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. ओके, समजलं मित्रांनो तुम्हाला मी काय केलं तर. ओके, आता तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला टर्म माहिती आहेत 5m पर्यंत, तर तुम्हाला हे पण माहिती आहे. तर यांचं 5mचं आणि 2m क्वेश्चन मार्क याचं तुम्हाला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे 2m क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 5m. याच्यामुळे तुम्हाला काय भेटेल, क्वेश्चन मार्क भेटून जाईल. ओके, इज इक्वल टू असल्यामुळे mm कॅन्सल होऊन जाईल. हा 2 मल्टिप्लायला आहे, आता डिवाइडला चालला जाईल. क्वेश्चन मार्क तसा असेल 5m 5/2. ओके, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 5/2. ओके, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल 5/2 असेल. हे तुम्ही प्रूफ करून दाखवलं. इथं तुम्ही पुट आउट करा m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर m स्क्वेअर. इथं जर तुम्ही चेक करा -2m 5/2 प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, क्वेश्चन मार्कच्या जागेवर आपण काय केलं, पुट आउट करून दिली. m स्क्वेअर मायनस 2m काय होईल इकडं, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे शिल्लक काय राहील 5m. इथं स्क्वेअर केलं प्लस
25/4. ओके, याचं तुम्हाला एक्सपान्शन भेटलं. ओके, म्हणजेच तुम्हाला ही टर्म तर भेटली आहे, पण तिथं काय प्लस करायचं आहे काय मायनस करायचं ती टर्म पण भेटली. म्हणजेच तुम्हाला इथं कशाची ॲडजस्टमेंट करावी लागेल, एक वेळेस 25/4ची प्लस करावं लागेल आणि एक वेळेस मायनस करावं लागेल. आता प्रॉब्लेमकडे या तुम्ही. m² - 5m प्लस 25/4ची तुम्ही ॲडजस्टमेंट केली. इथं जर प्लस करताय तर एक वेळेस प्लस करताय तर एक वेळेस काय करा, मायनस करा. 25/4 हा +3 तसंच इज इक्वल टू 0. समजलं मित्रांनो? हे तुम्ही ॲडजस्टमेंट कशी केली ते समजलं. आता काय करणार आहे तुम्ही, ही जी टर्म आहे हे जे एक्सपान्शन आहे हे एक्सपान्शन मॅच होतं आहे बरोबर. तर याच्या जागेवर तुम्ही हे लिहू शकता स्क्वेअर. आपल्याला काय म्हटलं आहे, स्क्वेअर मेथडमधले म्हणजे एक्सपान्शनला कशात कन्वर्ट करायचं, तुम्हाला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचे. याला तुम्ही कशात कन्वर्ट करणार, स्क्वेअरमध्ये. म्हणजे m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं कन्व्हर्जेशन झालं. आता तुमच्याकडे शिल्लक काय झालं राहिलं, एवढं तुम्ही कन्वर्ट करून घेतलं बरोबर. एवढं तुमच्याकडे शिल्लक आहे. आता हे काय फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन आणि ॲडिशन आहे, हे तुम्ही सॉल्व करणार आहेत. आता -25 इथे येईल +12/4 इज इक्वल टू 0 बरोबर. हे सॉल्व करणार आहेत आपण. m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर हे सॉल्व केल्यावर येईल -13/4 इज इक्वल टू 0. 25मधून किती गेले, 12 गेले, 13/4 शिल्लक राहिले बरोबर. इकडं पहा, आता स्क्वेअर आहे, इकडे पण आपल्याला स्क्वेअर करावं लागेल बरोबर. तर हे कसं होणार आहे, m - 5/4 मायनस √13/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, समजलं. याचा काय असेल, स्क्वेअर असेल. हे पहा, हे पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, हे पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, आणि मध्ये काय मायनस आहे. म्हणजे तुम्ही फायनली शेवटी कोणता फॉर्म्युला वापरणार आहेत, हा फॉर्म्युला वापरणार आहेत. a² - b² इज इक्वल टू a + b ब्रॅकेट कंप्लीट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल a - b ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता इथं पहा तुम्ही काय लिहू शकतात, m - 5/2 m - 5/2 एक वेळेस प्लस करा, प्लस √13/2 ब्रॅकेट कंप्लीट, आणि एक वेळेस येईल m - 5/2 आता मायनस करायचं आहे √13/2 इज इक्वल टू 0. ओके, आणि आता आपण काय लिहू शकतो, दोघं सेपरेट लिहू शकतो 0. ओके, m - 5/2 प्लस 13/2 इज इक्वल टू 0, m - 5/2 मायनस 13/2 इज इक्वल टू 0. ओके, पुढे सॉल्व करायचं आहे. याला तिकडे ट्रान्सफर करायचं आहे, याला पण तिकडे ट्रान्सफर करायचं आहे. m इज इक्वल टू 5 मायनस 13/2 हे तुमचं एक आन्सर असेल, आणि दुसरा आन्सर असेल m इज इक्वल टू 5 प्लस 13/2 हे दुसरं आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड. ओके.